नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की जसं तलाठी भरती प्रक्रिया परीक्षा आहे. ओके आणि वनरक्षक पदांची भरती आहे, प्रक्रिया सुरू आहे. तर याच्यावरती पेसा क्षेत्राच्या एका पेचमुळे म्हणजे याच्यामुळे काय केलं, की स्टे आला. थोडक्यात स्टे म्हणजे निकाल पुढची प्रोसेस करू नये असं काय केलं होतं, की सामान्य प्रशासन विभागाचं काय केलं होतं, की परिपत्रक आलं होतं. तुम्हाला इथे बघू शकता हे प्रसिद्धी पत्रक इथं. तर टोटल जर बघितलं हे वन विभागाच्या भरतीमध्ये टोटल 2138 पदांकरता ही वनरक्षकची आहे आणि यांनी काय केलं होतं, की बाकीचे जे कॅटेगरी आहेत म्हणजे लघुलेखक असेल, निम्न श्रेणी, उच्च श्रेणी, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेअर याचा निकाल लावला यांनी. फक्त काय की 2138 पदांचा काय करण्यात निकाल लटकवलेला आहे. ओके. तर याच्यामध्ये यांनी काय दिलं होतं, की काय केलं होतं, की पुढील कारवाई करू नये म्हणून काय केलं होतं, की यांना सामान्य प्रशासन विभागाने सूचना केल्या होत्या. का? कारण की सर्वोच्च न्यायालयामध्ये काय केलं होतं, की जी ही आहे पेसा क्षेत्रासंदर्भात पदं आहेत, स्थानिक पदं, तर त्याच्यासाठी काय केलं होतं, की सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका हे केली होती आणि त्यामुळे काय केलं होतं, की याचिकेमुळे यांनी काय केलं होतं, की थांबवली होती. तर आत्ता जर बघितलं, तर यांनी काय केलं होतं, की याचा निकाल दिला ना. सेम लागू होतं तलाठी भरतीसाठी. तलाठी भरतीसाठी काय केलं होतं, की यांनी पुढची प्रक्रिया थांबवावी यासाठी आता याच्यासाठी तर तुम्ही बघितलं, तर इथं तुम्ही बघू शकता, की इथं दिलेलं आहे त्यांनी हां. की अनुसूचित क्षेत्रातील पेसा भरती संदर्भात हे खटला रिट याचिका जाहीर केलेली आहे. इथं नाव दिलेलं आहे आणि त्याच्या आदेशास अधीन राहून काय केलं होतं, की पुढे कारवाई यांनी केली नव्हती. म्हणजे पुढची प्रोसेस आहे, की यांनी काय केली, की थांबवली होती. आता आजची जी गोष्ट आहे, तर याच्यानुसार काय केलं, की यांनी आक्षेप घेतल्यानंतर जी फायनल रिस्पॉन्स शीट आहे, म्हणजे ऑब्जेक्शन नंतर फायनल रिस्पॉन्स शीट आहे, ती आज म्हणजे 6 तारखेला काय केली होती, की डिस्प्ले केलेली आहे. त्याच्यामध्ये काय केलं होतं, की विद्यार्थ्यांनी एक बघितलं तर टोटल 2831 प्रश्नांसाठी 16,205 आक्षेप घेतले होते. त्याच्यातले 146 प्रश्न काय केले, की व्हॅलिड ठरवले त्यांनी आणि त्याच्यापैकी 9,072 एवढे आक्षेप काय केले, की व्हॅलिड ठरवलेले आहेत. आणि त्याच्यानुसार काय केलं, की त्यांनी सुधारित आन्सर की दिलेले आहेत. म्हणजे फायनल रिस्पॉन्स शीट दिलेले आहेत. आता याच्यानुसार जर पाहिलं आपण, याच्यानुसार जर बघितलं, तर वनरक्षक पदाकरिता जो निकाल आहे, तो काय करू शकतो, की लागण्याचे चान्सेस आहेत. का? आता ह्या गोष्टी का करत आहेत त्याचं जर थोडं हे केलं, तर 7 तारखेपासून बघा 7 तारखेपासून काय आहे, की नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशन सुरू आहे, तर त्यामुळे काय आहे, की सरकारला जेवढ्या गोष्टी पुढे ढकलता येतील, परीक्षेचे निकाल असतील, त्याच्यानंतर निकाल भेटले तर मेरिट लिस्ट लागलेले असतील, त्याच्यानंतर मेरिट लिस्ट असतील तर ऑर्डर असतील. अशा गोष्टी एक-एक करून पुढे ढकलायचा सरकारचा प्रयत्न राहील. त्याच्यामुळे काय होईल, की या गोष्टीचा सरकारला अधिवेशनामध्ये फटका नाही बसला पाहिजे. म्हणजे विद्यार्थी येतील रस्त्यावरती वगैरे या गोष्टी खूप मॅटर करतात सरकारसाठी. विचार केलेलाच असतो त्यांनी. तर असं वाटत आहे, की त्याच्यामुळे यांनी काय केलं, की हा निर्देश दिलेले असू शकतात, की तुम्ही तलाठी भरतीचा निकाल लावू शकता. तसेच वनरक्षक पदाचा जर निकाल लागला, तर इथं जर तुम्ही पाहिलं, तर यांनी काय केलं, की बाकीच्या सगळ्या पदांसाठी म्हणजे लघुलेखक असेल, तर याच्यासाठी जे काय ते, की 31/12/2023 पर्यंत यांनी काय केलं, की कालमर्यादा डेडलाईन दिलेली आहे. तर याच्यापर्यंत कागदपत्र तपासणी वगैरे घ्यायचं. म्हणजे हे महिन्याच्या एंडपर्यंत यांचं प्रत्येक पदासाठी बघा. ज्या 45% पैकी जास्त उमेदवार आहेत त्यांचे कागदपत्र तपासण्याची यांनी कालमर्यादा ठेवलेली आहे. त्याच्यानंतर इथेही बघितलं लेखापालसाठी 31/12/2023 पर्यंत काय केलं, की कागदपत्र तपासण्याची डेडलाईन ठेवलेली आहे. म्हणजे इथेही पाहिलं तर बघा सर्व्हेअर पदासाठी 31/12/2023 पर्यंत हे. आता याच्यामध्येही असू शकतं, असे करू शकतात हे, की हे काय करतील, की वनरक्षक पदाचे काय करतील, की मेरिट लिस्ट काय करतील, की अ, अ, क्षेत्रानुसार काय करतील, की डिस्प्ले करू शकतात आणि त्याच्यानंतर ना काय करू शकतात, त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून जे आहे पुढे त्यांना काय करू शकतात, की पुढच्या महिन्यामध्ये बघा पकडा जानेवारीमध्ये मध्ये त्यांना फिजिकलसाठी बोलवू शकतात. जे विद्यार्थी व्हॅलिड डॉक्युमेंट आहेत त्या विद्यार्थ्यांना बोलवू शकतात. याच डेडलाईनवरती काम करू शकतात. बघा याच डेडलाईनवरती काय करू शकतात, त्यांना बोलवू शकतात. अशी अपेक्षा आहे आणि केलं तरी बरं होईल कारण की काय करेल, की विद्यार्थी खूप सारे त्रासलेले आहेत. खूप दिवसापासून जी भरती प्रक्रिया रखडलेली आहेत. फिजिकल लवकर झाली तर काय करतील, की विद्यार्थी दुसऱ्या याच्या तयारीला लागू शकतात. कारण की जर असं जर ढकलत राहिलं 2-2 महिने तर काय करतील, की उन्हाळ्यामध्ये त्रास होतो विनायला म्हणजे जसं-जसं ऊन लागायला लागतं, तसं-तसं विद्यार्थ्यांना त्रास व्हायला लागतो. त्याच्यापेक्षा जर लवकर केलं तर बरं होईल अशी अपेक्षा आहे. तर हे माझं पर्सनल मत होतं. तर अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.